नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील जिजाऊच्या मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बुद्धिमत्ता या चाचणीवरचे पुन्हा 20 ते 25 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. 5 ऑगस्ट पासून आपण या प्रोसेसला पुन्हा सुरुवात केली आहे. पुढील येणाऱ्या 2024 मध्ये राहिलेल्या महिन्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या अनुषंगाने गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांवर मार्गदर्शन आपल्याला जिजाऊच्या मार्फत मोफत या ठिकाणी या युट्यूब चॅनलवर केलं जात आहे. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. रोज संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान आपण लाईव्ह सेशन ही एका तासासाठी घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय आपल्याला सोपे व्हावेत आणि त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या नवनवीन पॅटर्न्स वर जे प्रश्न विचारले जात आहेत त्याची आपल्याला ओळख व्हावी, जेणेकरून परीक्षेमध्ये येणाऱ्या अडचणींवर आपल्याला मात करता येईल. हा उदात्त विचार घेऊन जिजाऊने हे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. याचा फायदा आपणही घ्यावा आणि आपल्या सोबत अभ्यास करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा आणि त्यांना देखील या संधीचा फायदा घेऊ द्या. विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज हे दिल्याने वाढतं, म्हणून संकोचित विचार ठेवू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शेअर करा आणि लवकरात लवकर या चॅनलचे जे सबस्क्रायबर्स आहेत ते जास्तीत जास्त होऊ द्या. त्याच्या मागचा फक्त विचार हाच आहे की हा स्पर्धा परीक्षेचा विचार ज्या विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे, ज्यांची कुवत आहे, ज्यांची बौद्धिक क्षमता आहे पण आर्थिक क्षमता नाही आहे, अशा विद्यार्थ्यांपर्यंत जिजाऊ पोहोचू इच्छिते आणि त्यामध्ये तुम्ही आमची मदत करावी असा एक विचार आमच्या या चॅनलच्या मार्फत आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी, जे विद्यार्थी तळागाळात राहतात, जे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा ऑफलाईन साठी येण्याची त्यांची क्षमता नाही आहे, ऑफलाईन साठी ते येऊ शकत नाही, त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेपासून ते वंचित राहू नये आणि म्हणून हे आपण स्पर्धा परीक्षेचं युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर त्याचा फायदा सर्वांना घेऊ द्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करू. या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे आपण पद्धत आपली तशीच आहे. आपण जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी सांगतोय, जे जुने विद्यार्थी त्यांना माहिती आहे गणित आणि बुद्धिमत्तेच्या लेक्चरला वही पेन घेऊनच बसायचंय. स्वतः सॉल्व्ह करायला मी तुम्हाला काही 30 ते 40 सेकंद, काही वेळेस तुम्हाला 1 मिनिटाचा देखील मी वेळ देतो. तर स्वतः सॉल्व्ह करून बघायचं. जोपर्यंत आपण ती एखादी गोष्ट करून बघत नाही तर त्यामधल्या काय अडचणी आहेत ते आपल्याला समजत नाही. मग त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण ते एकदा तरी करून बघायला पाहिजे. माझ्या मताशी सहमत असाल तर यस म्हणा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. पहिल्यांदा तपासून बघा ते आपल्याला जमतंय का. हा, चला मग आपण पहिला प्रश्न या ठिकाणी सुरू करतोय. आपल्या अभ्यासक्रमामध्ये आतापर्यंत मी सांगितलेल्या गोष्टींची पुन्हा उजळणी करतो. वर्ग 30 पर्यंत करायचे, घन 20 पर्यंत करायचे, पाढेपाठ करायचे, विभाज्यतेच्या कसोट्या, 100 पर्यंतच्या मूळ संख्या आणि 100 पर्यंतच्या मूळ संख्यांनंतर ए टू झेड पर्यंतचे अल्फाबेट्स आपले पाठ असलेच पाहिजे. चला, दोन प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत. आपल्याला 4 मिनिटांचा वेळ मी तुम्हाला देतोय. 4 मिनिटांचा वेळ मी तुम्हाला देतोय. 4 मिनिटांचा वेळ सुरू झालेला आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायांमधली कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलंय. युअर टाइम स्टार्ट्स नाव. चला, करा विचार. येस, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हा प्रत्येक परीक्षेमधला एकदम फेवरेट प्रश्न आहे. मग ती परीक्षा UPSC ची असो, कोणत्याही बँकिंग एक्झामची असो. बघा, आता तुम्ही जिजाऊच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर असाल तर IBPS थ्रू होणाऱ्या परीक्षांचं नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याची पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंटची माहिती आपल्या सरांनी टाकलेली आहे. तर त्यामध्ये देखील तुम्हाला नंबर सिरीजचे 5 प्रश्न विचारले जातात बँकिंग एक्झाम मध्ये. 5 प्रश्न लक्षात घ्या.
स्टाफ सिलेक्शनच्या होणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये कमीत कमी 5 ते 10 प्रश्न विचारले जातात. पोलीस भरतीमध्ये देखील 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. युपीएससी मध्ये देखील या वर्षीच्या युपीएससी मध्ये देखील 2 ते 3 प्रश्न विचारले आहेत. राज्यसेवेमध्ये देखील प्रश्न विचारला जातो. कंबाईनची परीक्षा होते, एमपीएससी थ्रू होणारी कंबाईनच्या परीक्षेमध्ये, ग्रुप सी च्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला नंबर सिरीज वरचे प्रश्न विचारले जातात. आणि नंबर सिरीज वरचे प्रश्न सॉल्व्ह करताना वर्ग, घन, पाढे हे फार महत्वाचे असतात. मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. तुम्ही वेळ घ्या आणि मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला. बघा, चुकलं तरी चालेल, जमलं नाही तरी चालेल, पण कमीत कमी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण आपण ऑलरेडी जे सराव केलेला आहे त्या सर्व गोष्टींची एकदा उजळणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. लक्षात घ्या. म्हणजे ही प्रोसेस आपली काही वाया जात नाहीये. जे आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे किंवा असे प्रश्न आपण जे सॉल्व्ह केलेले असतील त्यामध्ये जे आपण वेगवेगळे लॉजिक्स लावले होते आणि ज्याच्याने आपल्याला उत्तर मिळालं होतं ते लॉजिक तुम्ही तपासून बघताय. येस ऑर नो? हा, म्हणजे झालेल्या अभ्यासाची उजळणीच होते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. चला, 2 मिनिटं अजून बाकी आहेत. प्रत्येकाने विचार करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नंबर सिरीजच्या प्रश्नांमध्ये बऱ्याच वेळेस माझा अनुभव असा आहे, हा प्रश्न सॉल्व्ह झाला तर काही सेकंदात सॉल्व्ह होतो. नाही तर याने जर आपला वेळ घ्यायला सुरुवात केली तर 10-15 मिनिटं आपले कुठं निघून जातात ते आपल्याला देखील समजत नाही. हा, आणि म्हणून या प्रश्नांमध्ये आपली प्रॅक्टिस फार असली पाहिजे. प्रॅक्टिस जितकं तुम्ही केलं असेल, जितक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह केले असतील तितकं तुमचं लॉजिक डेव्हलप होतं. लक्षात घ्या. चला आपण करू. ही जी सेरीज आहे विद्यार्थी मित्रांनो, ही n³ - 2 वाली सेरीज आहे. घनसंख्येमधून 2 वजा केलेत. बघा, 25 कसा तयार झालाय? 3चा घन वजा 2. 3चा घन होतो 27 वजा 2 झाले 25. 123 कसा तयार झालाय? 5चा घन वजा 2. 5चा घन होतो 125 वजा 2 123. नंतर 4चा घन वजा 2. 4चा घन होतो 64 वजा 2 बरोबर 62. नंतर 2चा घन वजा 2. 2चा घन आहे 8. 8 वजा 2 तुमचं 6 उत्तर आहे. मग आता बघा पर्यायांमधला कुठला? आता हा तर परफेक्ट 6चा घन आहे. हा तर कसा घेतोय? 6चा घन अधिक 2 होतोय. हा कसा येतोय? तुमचा 8चा घन अधिक 1 आहे, कारण 8चा घन 512 वजा 1 आहे, वजा 1 511 झाले इथं. इथं 6चा घन होतो 216 अधिक 2 म्हणजे 218 झाले. इथं हा तर 6चा घनच आहे डायरेक्ट. म्हणजे तुमचं उत्तर हे यायला पाहिजे, कारण हा 7चा घन वजा 2 एवढा आहे. 7चा घन होतो 343 वजा 2 341. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. घनसंख्या बघा, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत त्याच्या मागे खूप एक लॉजिक आहे. एक स्ट्रॉंग लॉजिक आहे. आणि म्हणून आपण त्या पद्धतीने ते प्रश्न जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला यामध्ये नक्कीच यश मिळणार आहे. पुढचा प्रश्न बघा. जनरली आपण या ठिकाणी काय बघतो की संख्यांमध्ये वाढ कशी होते. ओके, पण या ठिकाणी 297 नंतर 135 आली, पुन्हा संख्या वाढली, पुन्हा संख्या कमी झाली, म्हणजे चढ उतार आहे. चढ उतार आहे. मग तो चढ उतार कसा आहे तो एकदा जर तुम्ही बघून घेतला, 297 ते 135 यांच्यामधला फरक किती आहे बघा रे. 2, 6 आणि 1, 162चा फरक आहे. पुढे 135 आणि 501 यांच्यातली वाढ जर तुम्ही बघितली तर ती वाढ किती आहे? 11तून 5 गेले 6, हातच्याला 1, 10तून 4 गेले 6, हातच्याला 1,
366 ची वाढ ही आहे. पुढची जर तुम्ही घट बघितली, 501 मधून 189 जर तुम्ही वजा केले तर 2 कॅरी 1 खाली उरेल 1. ओके, 10तून 9 गेले 1. अच्छा 1, हे किती राहिले? 312. 312. तर या ठिकाणी तो तर काही लयबद्धता इथं सापडत नाही आपल्याला. थोडंसं वेगळं लॉजिक आपल्याला शोधावं लागेल याच्यामध्ये. वेगळं लॉजिक शोधावं लागेल. चला, काय शोधलंय तुम्ही? टाका चॅट बॉक्स मध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं बघा, नंबर सिरीजचे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करायला घेतले तर हे क्वेश्चन काही सेकंदात सॉल्व्ह होतात. अदरवाईज हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला आपल्या हातातला अमूल्य वेळ कुठं निघून जाईल सांगता येत नाही. येस. बरं, ह्या काही स्पेशल संख्या नाही आहेत. स्पेशल संख्या म्हणजे या कोणत्याही संख्येच्या वर्गघन, म्हणजे याच्यातली एक पण संख्या वर्ग नाहीये ना, एक पण संख्या घन आहे. याच्यातली एक पण संख्या वर्ग पण नाही आणि घन पण नाही, लक्षात घ्या. मी वाट बघतोय उत्तराची. विचार करा सर्वांनी. चला, जितका तुम्ही विचार कराल तेवढा तुमचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. आता बघा, यामध्ये फारच आउट ऑफ द बॉक्स लॉजिक आहे. बघा, ही या संख्येला 3ने निशेष भाग जातो, या संख्येला पण 3ने निशेष भाग जातो, या संख्येला पण 3ने निशेष भाग जातो, या संख्येला पण 3ने निशेष भाग जातो. म्हणजे आपल्याला पर्यायातून अशी संख्या निवडायची आहे की ज्याला 3ने निशेष भाग जातो. लक्षात घ्या. सर्वांना 3ने निशेष भाग जातो. आता 3ची कसोटी काय? ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत असेल. 5 आणि 3 किती होतात? 8. म्हणजे या संख्येला 3ने भाग जाणार नाही. इथं बघा, याच्या अंकांची बेरीज 13 होते, म्हणजे याला 3ने भाग जाणार नाही. याच्या अंकांची बेरीज 16 होते, म्हणजे याला 3ने भाग जाणार नाही. फक्त 3ने भाग जाणारी संख्या पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न बघा. आरशातील प्रतिमा आपल्याला विचारली आहे. खालील एक प्रश्न आकृती तुम्हाला दिलेली आहे. त्या प्रश्न आकृतीची आरशातली प्रतिमा कशी दिसेल असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, तर करण्याचा प्रयत्न करू. बघा, 700. बघा, आरशातल्या प्रतिमेमध्ये काय होतं? डावीकडचा ऑब्जेक्ट उजवीकडे जातो आणि उजवीकडचा ऑब्जेक्ट डावीकडे येतो. म्हणजे हा 7 सर्वात उजवीकडे जायला पाहिजे. 7 उजवीकडे इथं मला दिसत नाहीये, तर हा पर्याय तुमचा गेला. हा उत्तर तुमचा येणार नाही. 7चा हा तोंड इकडे आहे, तर तो इकडे असा पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण येत नाही. 3 आणि 5 मध्ये बघा, 5 मध्ये आहे, तर तो मध्येच राहील. आणि हा जो भाग त्याचा उजवीकडे होता तो डावीकडे जाताना आपल्याला दिसणार आहे. तर इथं त्याने उलटा करून टाकला, म्हणजे हे पण उत्तर येत नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. आता बघा, आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा हे प्रश्न सॉल्व्ह करताना हे नॉन व्हर्बल रिझनिंगचे प्रश्न आहेत. नॉन व्हर्बल रिझनिंगचे प्रश्न आहेत, आणि म्हणून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सूत्र नाहीये प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. तुमचं निरीक्षण जितकं चांगलं असेल तितकं लवकर तुम्ही उत्तर देऊ शकता. पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. पुन्हा आरशातलीच प्रतिमा. बघा, ही जी खून आहे, हे जे चिन्ह आहे, हे आरशातल्या प्रतिमेसाठी वापरलं जातं. आरशातील प्रतिमा याच्यासाठी वापरलं जातं. तर मग या आकृतीची आरशातली प्रतिमा कोणती येईल ती सांगा. तुमचं उत्तर पर्याय
तुमचा जो पण पर्याय असेल तो कमेंट बॉक्स मध्ये टाका. डावीकडचा भाग उजवीकडे जाणार आहे, उजवीकडचा भाग डावीकडे जाणार आहे. पहिल्यांदा याच्यासाठी सर्वात बेस्ट मेथड मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे इलिमिनेशन पद्धत. इलिमिनेट करा. कोणतं उत्तर पॉसिबलच नाही, कोणतं उत्तर होऊ शकणार नाही या प्रश्नाचं, त्याच्यावर फोकस करा. म्हणजे बघा, मी पहिल्यांदा पर्याय क्रमांक 4 उडवून टाकतो कारण त्याने आकृती उलटी करून टाकली आहे. पर्याय क्रमांक 1 मी कट करून टाकतो कारण ती आकृती जशीच तशी ठेवली. आता ह्या दोन पर्यायांमध्ये तुमचं उत्तर असणार आहे. आता बघा, ही आकृती आणि या आकृतीमध्ये काही साम्य दिसतंय का? काही साम्य दिसत नाही, म्हणजे ही पण गेली. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3च असायला पाहिजे. तर या पद्धतीने बघा, इलिमिनेट करताना मला 3 पर्याय इलिमिनेट करता आले. 3 पर्याय मला इलिमिनेट करता आले सहज. म्हणून नॉन व्हर्बल रिझनिंगचे प्रश्न सॉल्व्ह करताना बरोबर उत्तर शोधण्याच्या ऐवजी तुम्ही जर चुकीच्या उत्तरांचा पाठलाग केला तर तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतात. हा, सीधी उंगली से घी नाही निकलता तो उंगली टेढ़ी करनी पडती, आपण रोजच्या जीवनामध्ये ऐकतो. तर ते वापरा ना, वापरा तुम्ही. चुकीचे उत्तर शोधल्यानंतर तो जर तुमच्या तुमच्या विचारातून ते पर्याय जर गेले आणि एकच पर्याय उरलेला असेल तर तो उत्तराचाच पर्याय असायला पाहिजे. पुढचा प्रश्न हा पाण्यातल्या प्रतिबिंबाचा. बघा, पाण्यातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब दाखवण्यासाठी अशी आडवी रेष वापरली जाते. आरशातील प्रतिमेसाठी उभी रेष वापरली जाते, लक्षात घ्या. आता पाण्यातल्या प्रतिमेमध्ये काय होतं, वरचा भाग खाली जातो आणि खालचा भाग वर येतो, लक्षात घ्या. वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर, अशा पद्धतीने पाण्यातली प्रतिमा बदलत असते. ठीक आहे. चला, मग आपल्याला उत्तर देण्यासाठी कोणते कोणते पर्याय आपल्याला. आता याच्यामध्ये डावीकडचा भाग डावीकडेच राहील, उजवीकडचा भाग उजवीकडेच राहील. म्हणजे हा भाग इकडे आहे तर तो याच कॉर्नरला भेटणार आहे मला. म्हणून त्या बेसिसवर मी पर्याय क्रमांक 4 आणि 3 उडवून टाकतो. हे माझे उत्तराचे पर्याय होऊ शकत नाही. पुन्हा हा बघा, हा कोण काटकोन नाहीये, हा कोण विशिष्ट कोण आहे. पण इथं मला दिसतो हा जर काटकोन तयार होऊन गेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण माझं उत्तर येत नाही, पर्याय क्रमांक 2 माझं उत्तर असायला पाहिजे. मागच्या 3 प्रश्नांमध्ये 4 पर्यायांपैकी मला 3 पर्याय इलिमिनेट करता आलेत. 3 पर्याय मला इलिमिनेट करता आलेत, म्हणजे मला अचूक उत्तरापर्यंत सहज पोहोचता येत आहे. येस, आय होप की तुम्हाला हे पद्धत समजत असेल. पुन्हा पाण्यातलीच प्रतिमा आहे. ही ही खूण पाण्यातल्या प्रतिमेसाठी वापरली जाते. पाण्यातील प्रतिबिंब. चला, मी तुम्हाला वेळ देतोय. प्रत्येकाने मला उत्तर शोधून उत्तराचा पर्याय चॅट बॉक्स मध्ये टाका. जिजाऊच्या मोफत स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून कोकणातील आणि महाराष्ट्रातील सर्व तरुण विद्यार्थी मित्र जे स्पर्धा परीक्षेसाठी काम करतायत, स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, त्यांना कुठेतरी या 2 विषयांची मदत व्हावी म्हणून हा सर्व उपक्रम चालू आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं पद्धतीने मार्गदर्शन दिलं जात आहे. या मोफत मार्गदर्शनातून आतापर्यंत हजारो विद्यार्थी आपलं स्वप्न पूर्ण करू शकले आहेत. आपल्या सोबत आपल्या परिवाराचा उद्धार त्यांनी केलाय. आणि हा उदात्त विचार तळागाळापर्यंत पोहोचवावा, शेवटच्या स्तरातील व्यक्ती प्रशासनात यावा, हा विचार माननीय निलेशजी सांबरे साहेब यांचा आहे. आणि त्याला तुम्ही पूर्ण करण्यासाठी तुम्हीच एक माध्यम आहे. आम्ही सर्व मदत तुम्हाला करू शकतो, पण परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, लक्षात घ्या. सर्व प्रकारची मदत तुम्हाला या ठिकाणी जिजाऊच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही तयार आहेत. ओके, पाण्यातील प्रतिमा कोणता पर्याय होऊ शकत नाही. डावीकडचा भाग डावीकडेच राहील, उजवीकडचा भाग उजवीकडेच राहील. या बेसिसवर पर्याय क्रमांक 3 आणि 4 उडाला. 3 आणि 4 उडाला. मग आता हे 2 बघा, इथं मला एन जसाच्या दिसतोय. पाण्यातली प्रतिमा त्याची बदलणार आहे. 3 पर्याय उडाले. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर बरोबर आहे. चला, पुढचा प्रश्न. येस, खालील वर्तुळाकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निश्चित करा. पर्यायातून निश्चित करा. मधली संख्या कुठतरी आपल्याला वर्ग किंवा घन संख्या दिसते का बघा.
चला, मी वेळ दिलाय तुम्हाला, विचार करा. आणि बघा, अशा प्रकारच्या प्रश्नांवर ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टींची आपली उजळणी त्या ठिकाणी होते. आपला एखाद दुसरा प्रश्न, एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी बऱ्याच गोष्टींची उजळणी आपली त्या ठिकाणी होते. मी वेळ देतोय तुम्हाला, करा सर्वात. बघा, हिंट मी तुम्हाला दिली होती की 729 ही कुठल्या संख्येचा वर्ग आहे. हा कुठल्या संख्येचा वर्ग आहे? हा 27चा वर्ग आहे. 27चा वर्ग 729 आहे. मग एकदा एक सर्वांची बेरीज करून बघा. बाहेरच्या 3 अधिक 2 5, 5 अधिक 5 10, 10 7 16, 16 4 20. 20 मध्ये किती मिळवले म्हणजे 27 होतील, 7 मिळवले म्हणजे 27 होईल. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. आणि बेरीज जर 27 झाली तर 27चा वर्ग 729 मध्ये लिहिलाय. आणि म्हणून 30 पर्यंतचे वर्ग मी तुम्हाला करायला लावले होते, त्याचा उपयोग तुम्हाला इथं होताना दिसतोय. चला, पुढचा प्रश्न हा सुंदर आहे, सांकेतिक भाषेवरचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला काही शब्द आणि त्यांचं सांकेतिक रूप दिलेलं आहे. सांकेतिक रूप दिलेलं आहे. तर आपल्याला बघा, या ठिकाणी थोडासा ऑब्झर्वेशन कसं करावं लागणार आहे. ऑब्झर्वेशन कसं करावं लागेल, या ठिकाणी बघा, बट आलाय, बी आलेला आहे, इथं पण बी आलेला आहे. मग सारखा शब्द कोणता आहे? बी आहे. अक्षर कोणतं आहे? बी आहे. आणि सारखा सिम्बॉल कुठला आहे? वर्तुळ आहे. म्हणजे या सांकेतिक भाषेमध्ये बी साठी हे पूर्ण काळं केलेलं वर्तुळ असेल. नंतर बघा, इथं ए वापरलाय, इथं पण ए वापरलाय, इथं पण टी आहे, इथं पण टी. टी सर्व याच्यामध्ये, टी याच्यात पण आहे, याच्यात पण, याच्यात पण आहे. मग सर्व याच्यामध्ये सारखा असलेला पर्याय कोणता आहे? चिन्ह कोणतं आहे? त्रिकोण आहे. नंतर बघा, मग यू साठी काय असेल? यू साठी चौकोन असेल. ओके. आता इथं ए, इथं ए, तो सारखा असलेला सिम्बॉल कुठला आहे? स्टार आहे. मग पी साठी काय असणार आहे? पी साठी त्रिकोण, उलटा त्रिकोण, आणि तो काळा केलेला असेल. मग याच्यावरून प्रश्नांची उत्तरं द्या. चला चला पटापट प्रश्नांची. यू या अक्षरासाठी कोणते चिन्ह वापरलंय? यू या अक्षरासाठी हा चौकोन वापरलाय. टॉप हा शब्द कसा लिहा? चला द्या बरं, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या आता. टॉप ओ वापरला नाहीये, पण ओ साठी असं चिन्ह वापरा की जे आतापर्यंत कुठंच वापरलं गेलं नाहीये. हा, कारण ओ आपल्याला या सांकेतिक शब्दांमध्ये दिलेला नाहीये. मग ओ साठी असं रूप वापरा की जे आतापर्यंत वापरलं नाही. पण टी साठी तुम्हाला माहिती आहे. येस, टी साठी तुम्हाला माहितीये, टी साठी त्रिकोण असलाच पाहिजे. पी साठी काय असला पाहिजे? उलटा त्रिकोण असलाच पाहिजे. पुन्हा तो पूर्णपणे भरलेला आहे. म्हणजे मला मग माझा उत्तराचा पर्याय, आता बघा, हा स्टार का चालणार नाही? कारण स्टार ए साठी वापरला जातोय. इथं तर मला त्रिकोण दिसतच नाहीये, म्हणजे हा गेला. ओके. आता हा हा का चालणार नाही? का हा ओ ब ब बी साठी वापरला जातोय. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार. ही जी आकृती आहे ही ओ साठी नक्की वापरली असेल. येस, खूप सुंदर प्रश्न आहे. नवीन पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी समजलाय. ओके. चला, पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायांमधून निवडायची. तंतोतंत जुळणारी आकृती. पुन्हा सर्व आकृत्यांकडे तिरकी नजर टाकली तर आकृत्या सारख्याच दिसत आहेत, पण तंतोतंत जुळणारी, अगदी जशीच्या तशी. तंतोतंत म्हणजे याच्यासाठी तुम्हाला पुन्हा इलिमिनेशन पद्धतीचा वापर करावा लागेल. मग बघा, जर मी इलिमिनेशन पद्धतीचा जर वापर केला तर मी पहिल्यांदा पर्याय क्रमांक 4 उडणार आहे, की कारण की इथं हे सिम्बॉल कुठेतरी या प्रश्न आकृतीमध्ये नव्हतात.
बरोबर. नंतर ही आकृती जर बघितली बघा, हे हे एकदम उत्तरेकडे फेसिंग आहे. इथं थोडासा तिरपा झाला, इथं पण थोडासा तिरपा झाला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3 पुन्हा येत नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आय होप की तुम्हाला समजलंय. इलिमिनेशन पद्धत, इलिमिनेशन पद्धतीचा वापर करा. येस. चला, पुढच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी 30 ते 60 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतोय. तंतोतंत जुळणारी, जे पर्याय होऊच शकत नाही ते उडवा. जे पर्याय तुमचे उत्तर होऊच शकत नाही ते उडवा. पोझिशन्स पण बघा त्यांच्या कशा आहेत ते. हम्म. येस. बघा आता पहिला कोणता पर्याय मी उडवणार आहे, हा पर्याय उडवणार आहे बघा, कारण इथं हा या ठिकाणी तिरपा झालाय जरा. हा असा होता, सरळ होता, म्हणजे हा गेला. नंतर या ठिकाणी पर्याय क्रमांक चौथा मी उडवणार आहे, कारण की ह्या याचा शेप इथं हा डार्क केलेला आहे, तो नाही दिसत आहे आपल्याला. दोन पर्याय तुमचे उडाले. आता हे उरलेले दोन पर्याय अगदी सारखे दिसत आहेत, पण याच्यामध्ये हा जो भाग थोडासा डार्क केलेला जो इथं नाहीये, आणि ही चंद्रकोर पण डार्क केलेली, म्हणून पर्याय क्रमांक 1 पण उडाला. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी यायला पाहिजे. तर इतकी साधी सोपी प्रोसेस असते बघा नॉन व्हर्बल रिझनिंगच्या प्रश्नांमध्ये. मी पुन्हा सांगतोय, कोणत्याही प्रकारचं सूत्र तुम्हाला वापरायचं नाहीये. तुम्ही जितकं बारकाईने निरीक्षण कराल तितकं तुमचं उत्तर परफेक्ट असेल. पुढचा प्रश्न हा सांकेतिक भाषेवरचा आहे. प्रत्येकाने वाचा, आत्ताच आपण केलेला जसा प्रश्न आहे त्याच टाईप वरचा हा प्रश्न आहे. चला. हा, खूप सुंदर प्रश्न विचारलाय. ऑक्सच्या विरुद्ध अंगी शब्द असलेला, ऑक्सच्या विरुद्ध अंगी काय होतो? ऑक्सचा विरुद्ध काय होतो? काऊ. आपल्याला ऑक्स साठी नाही विचारलाय प्रश्न, आपल्याला काऊ साठी विचारलाय. चला. जर तुम्ही ऑक्स साठी शोधत बसले तर तुमचं उत्तर चुकून जाईल. आता बघा, या सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला इथे दिसते सी साठी काय वापरलाय? डब्ल्यू. ए साठी वापरलाय वाय. आणि टी साठी वापरलाय ई. नंतर एम साठी वापरलाय एमच. ई साठी वापरलाय यू. एन साठी वापरलाय एल. ओके. त्या अनुषंगाने जर तुम्ही गेले तर इथं काऊ साठी काय वापरला गेला पाहिजे? डब्ल्यू वापरला गेला पाहिजे. आणि डॉगचा ओ साठी काय वापरला गेला पाहिजे? के वापरला गेला पाहिजे. म्हणजे आपली उत्तराची सुरुवात डब्ल्यू के ने व्हायला पाहिजे. सो माझं उत्तर पर्याय क्रमांक 1 येत नाही, 2 येत नाही, 4 पण येत नाही. आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आणि डब्ल्यू साठी पुन्हा काय वापरला गेलाय? सी वापरला गेलाय. येस. ओके. ऑक्सचा विरुद्ध अंगी शब्द आपल्याला विचारलाय. ऑक्स म्हणजे काय? बैल. बैलचा विरुद्ध अंगी शब्द आपल्याला त्या ठिकाणी विचारलाय. ओके. ऑक्स साठी आपल्याला विरुद्ध अंगी शब्द आपल्याला विचारलाय. ओके. येते लक्षात सर्वांच्या? हा प्रश्न समजला असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. ओके. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला वेळ देतो. चला. हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला वेळ देतो. चला, पटकन. बघा, स्वतः केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही काय आपण अडचणींना फेस करतोय. स्वतः करा. मी तुम्हाला वेळ देतोय, लक्षात घ्या. वरील सारणीचे निरीक्षण करून आपल्याला या प्रश्नात डी डी म्हणजे किती आहे रे बाबा? डी म्हणजे 5 प्लस डब्ल्यू म्हणजे किती आहे? 9 आहे.
भागीला पी ची किंमत किती आहे 3 आहे वजा एन ची किंमत किती आहे 6 आहे आणि एल ची किंमत किती आहे 2 आहे. बोर्डमासच्या नियमानुसार पहिल्यांदा कंस सोडवा नंतर भागाकार. सो 5 अधिक 9 भागीला 3 3 आणि तुमचा ब्रॅकेट झाला 8. सो 3 अधिक 3 5 अधिक 3 8 8 वजा 8 8 वजा 8 म्हणजे 0 आणि या सांकेतिक भाषेत शून्याला काय म्हटलं जातंय आर म्हणून तुमचं उत्तर येणार आहे आर. पर्याय क्रमांक 1. खूप सुंदर प्रश्न आहे. येस, खूप चांगला प्रश्न आहे, लक्षात घ्या. मला पूर्ण खात्री आहे तुमचं पण उत्तर आर आलं असेल. चला पुढचा प्रश्न हा दिशा ज्ञानावरचा प्रश्न आहे. दिशा ज्ञानावरचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला डावीकडचं वळण उजवीकडचं वळण हे फार महत्वाचं असतं. डावीकडे वळण उजवीकडे वळण. डावीकडे वळायचं असेल तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळायचं. उजवीकडे वळायचं असेल तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. डावीकडे वळायचं असेल तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळायचंय. आणि बघा आपल्याला या दिशा काढल्यानंतर या ठिकाणी पेपरवरची वरची दिशा ही नेहमी उत्तर दिशा असते. उत्तरेच्या विरुद्ध बाजूला दक्षिण दिशा असते. नंतर तुमच्या उजव्या बाजूला पूर्व दिशा आणि तुमच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा. पुन्हा 4 उपदिशा आपल्याला या ठिकाणी मिळतात. हिला असते उत्तर आणि पूर्व यांच्यामधली ईशान्य 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 दिशा आणि दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधली नैऋत्य दिशा. नंतर उत्तर आणि पश्चिम यांच्यामधली वायव्य आणि दक्षिण आणि पूर्व यांच्यामधली आग्नेय. मग या व्यक्तीचं तोंड आग्नेय दिशेकडे उभे आहे. आग्नेयेकडे तोंड करून ती उभे आहे. मग पूर्वात 2 वेळा काटकोनात वळण घेतलंय. काटकोन डावीकडे घेतलंय. डावीकडे ओके. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. हे पहिलं वळण काटकोनात डावीकडे, दुसरं वळण काटकोनात. आणि तिने शीर्षासन केले. वळण घेतलं. आता तिचं तोंड या बाजूला आहे. या बाजूला आहे आणि शीर्षासन केलंय बघा. शीर्षासन करताना काय होतं जस्ट इमॅजिन करा. समजा हा व्यक्ती आहे. शीर्षासन करताना हा त्याचा उजवा हात आहे आणि हा त्याचा डावा हात आहे. समजा त्याचं तोंड उत्तरेकडे त्याचं तोंड आहे. ओके. तर शीर्षासन केल्यानंतर तो त्याचं तोंड पश्चिमेकडे दक्षिणेकडे होणार आहे. त्याचं तोंड कुठे होणार आहे? दक्षिणेकडे होणार आहे. दक्षिणेकडे जेव्हा तोंड होईल तर त्यावेळेस त्याचा उजवा हात उजवीकडेच राहील आणि डावा हात डावीकडेच राहील. ओके. मग मला सांगा आता इथून जर मी इकडे जर बघतोय तर हा हा माझा उजवा हात असला पाहिजे आणि हा हात डावा हात असला पाहिजे. मग हा उजव्या हाताचा हा कोपरा कोणता आहे? हा कोपरा कोणता आहे? हा ईशान्य कोपरा आहे. म्हणून तुमचं उत्तर हे ईशान्य यायला पाहिजे. येस, ईशान्य यायला पाहिजे. पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर प्रश्न आहे. शीर्षासन. शीर्षासन म्हणजे खाली डोकं वर पाय. शीर्षासन कधी केलंय का बघा. लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं की शीर्षासन करा. शीर्षासन केल्याने मेंदूला रक्त पुरवठा होतो आणि रक्त पुरवठा चांगला झाला मेंदूला तर मग आपली बुद्धी आपलं मेमरी चांगली होते. येस. आपली मेमरी चांगली होते. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. गटात न बसणारे काढायचे 3 प्रश्न तुमच्या समोर आहेत. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पण आहे. 4 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देतोय. चला, आतापर्यंतचं सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला. हम्म
चला 4 मिनिटाचा वेळ झालाय, आपण करण्याचा प्रयत्न. चंद्र, मंगळ, गुरु आणि शनी याच्यामध्ये चंद्र हे तुमचं उत्तर येणार आहे. कारण चंद्र हा उपग्रह आहे आणि बाकीचे सर्व ग्रह आहेत. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. 9, 26, 65, 125 याच्यामध्ये वेगळी संख्या कोणती? तर याच्यामध्ये वेगळी संख्या ही 26 येणार आहे, कारण हा 2चा घन अधिक 1 आहे. हा 4चा घन अधिक 1 आहे. हा 5चा घन अधिक 1 आहे. पण हा 3चा घन वजा 1 इथं दिलाय. 2चा घन 8 होतो, 8 अधिक 1 9 झाले. 4चा घन 64 होतो, 64 अधिक 1 65 झाले. 5चा घन 125 अधिक 1 126 होतो. परंतु इथं 3चा घन 27 वजा 1 26 दिलाय, म्हणून हा वेगळा गट आहे. म्हणजे किंवा हा पर्याय या गटामध्ये बसत नाही. 386, 264, 275 आणि 495. आता ह्या संख्या ह्या वेगळ्या संख्या आहेत जरा. म्हणजे मग आता जे आपण केलं होतं त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर 3ने भाग जाणारी आपण बघितली, आत्ताच बघितलं आपण. बघा बरं याच्यामध्ये कोणत्या संख्येला 3ने भाग जातोय. इथं जर बघितलं 10 आणि 2 12 3ने भाग जातो. 9 आणि 5 14 आणि 4 18 3ने भाग जातो. नंतर 8 आणि 3 11 11 आणि 6 11 आणि 6 किती होतात? 11 आणि 6 17 झाले. 17ला 3ने भाग जात नाही. ओके, ठीक आहे. तर आता थोडासा वेगळा विचार बघा असा करा. थोडासा वेगळा विचार असा करा. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 5 आणि 2 यांची बेरीज मध्ये 7 लिहिलेली आहे. 4 आणि 5 यांची बेरीज 9 मध्ये लिहिलेली आहे. 2 आणि 4 यांची बेरीज 6 मध्ये लिहिलेली आहे. पण यांची बेरीज काही मध्ये लिहिलेली नाहीये, म्हणून याच्यामध्ये चुकीचा पर्याय हा आहे. सहस्त्रक, सेकंद, काष्टवलय आणि शतक. सहस्त्रक आणि शतक हे सारखे आहे दोघं. सहस्त्रक म्हणजे शतक, 100 वर्षाचा. तर याचं उत्तर सेकंद या ठिकाणी येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? चला पर्याय येईल. पटकन मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. संख्या मालिकेवरचा आपण हा चौथा पाचवा प्रश्न या ठिकाणी बघतोय. चौथा पाचवा प्रश्न आपण ह्या संख्या मालिकेवरचा या ठिकाणी आपण बघतोय. 4 7. आता जनरली संख्या मालिकेमध्ये आपण काय बघतो? वाढ कितीची होते. वाढ कितीची होते. इथं जर बघितली तर इथं 3ची वाढ आहे. नंतर बघितली तुम्ही इथं 6ची वाढ आहे. हो, व्हेरी गुड. नंतर बघितली 12ची वाढ आहे. नंतर बघितली 24ची वाढ आहे. म्हणजे वाढीमध्ये डबल होतंय. आता 24ची वाढ तर 48ची वाढ होईल. 48 जर तुम्ही याच्यामध्ये मिळवलं तर तुमचं उत्तर 97 येणारे. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असणार आहे. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न खूप सुंदर आहे बघा. मूळ संख्या, संयुक्त संख्या मी तुम्हाला बोललो होतो. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना दोनापेक्षा जास्त संख्येने भाग जातो. वरील एक संख्या माला आपल्याला दिलेली आहे. तर संख्या मालेतील मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? मग पहिल्यांदा याच्यामध्ये एक पण दिलाय, जी एक ही मूळ नाही आणि संयुक्त देखील नाही, म्हणजे ती घ्यायचीच नाहीये कुठल्याच गटामध्ये. तर मग इथं मूळ संख्या जर मी निवडल्या असत्या, चला निवडा मूळ संख्या. मूळ संख्या निवडा पहिल्यांदा आणि मग नंतर संयुक्त संख्या निवडा. संयुक्त संख्या. म्हणून मूळ संख्या आणि संयुक्त संख्या जरी गणिताचा भाग असला तरी तो तुम्हाला बुद्धिमत्ते चाचणीमध्ये उपयोगाचा आहे. ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या इतक्या शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितल्या गेल्या आहेत की ज्याचा उपयोग तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. तर मूळ संख्या इथं कुठली कुठली आली? पहिली मूळ संख्या 2 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे. संयुक्त संख्या कुठल्या कुठल्या आहेत? 4, पहिली 4, नंतर 6, नंतर 8 आणि नंतर 9. चला यांची बेरीज करून घ्या. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. एकची बेरीज आली 17. मूळ संख्यांची बेरीज 17 आली. नंतर यांची बेरीज 4 आणि 6 10, 10 आणि 8 18, 18 आणि 7 18 9, 18 9 किती झाले? 27. म्हणजे मूळ संख्यांची बेरीज ही संयुक्त संख्यांच्या बेरजेपेक्षा 10ने कमी आहे. व्यवस्थित वाचा. मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? मूळ संख्यांची बेरीज 10ने कमी आहे संयुक्त संख्यांपेक्षा.
आपण एक कुठेही घेतला नाहीये, कारण एक ही मूळ देखील नाही आणि संयुक्त देखील नाही. चला, पुढचा प्रश्न पुन्हा पाण्यातल्या प्रतिबिंबावरचा आहे. इलिमिनेशन करा. दोन प्रश्न दिलेत. पाण्यातलं प्रतिबिंब, सॉरी आरशातलं प्रतिबिंब आहे. आरशातलं उभी रेषा आहे, आरसा आहे, आरसा, आरशातील प्रतिबिंब. चला, आरशातील प्रतिबिंब कसं दिसेल ते शोधा. आरशातल्या प्रतिबिंबात डावीकडचा भाग उजवीकडे, उजवीकडचा भाग डावीकडे. आता हा एन तुमचा उजवीकडे जाणार आहे. हा, तर मला तो तिसऱ्या आकृतीत तो डावीकडे दिसतोय, हा गेला. या ठिकाणी एन जसाच तसा दिसतोय. डावीकडचा भाग उजवीकडे जायला पाहिजे होता, उजवीकडचा भाग डावीकडे जायला पाहिजे होता, हा गेला. हे दोन उरले आहेत. इथं बी मला जसाच तसा दिसतोय. बी ची आरशातली प्रतिमा बदलते, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. इलिमिनेशन पद्धत. चला, या प्रश्नाचं उत्तर द्या. जे उत्तर होऊच शकत नाही ते उडवा पहिल्यांदा, मी वाट बघतो थोडीशी. आकृतीत कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाहीये. चला, आता या ठिकाणी बघा, हा त्रिकोण डावीकडे होता तर तो उजवीकडे जाणार आहे. इथं दोन त्रिकोण काय झाले, काय कसे काय अटॅच झाले ते चालणार नाही. हा, आता ही खालची आकृती अशीच आहे, पण इथं दोन मध्ये मला तो पूर्ण असं दोन दिसतोय, हा चालणार नाही. मग ती ही अशी आहे, तर आरशात जाताना ती उलटी होणार आहे. ही मला जशीच तशी दिसते, म्हणजे हा चालणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. इलिमिनेशन पद्धतीनेच तुम्ही हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. पुढचा प्रश्न, आता तुम्हाला पाण्यातलं प्रतिबिंब विचारलं गेलं. चला, पुन्हा 2 मिनिटं मी याच्यासाठी तुम्हाला देतोय. पाण्यातलं प्रतिबिंब. जिजाऊच्या मोफत मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा केंद्राला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग, माय डिअर फ्रेंड्स. येस. जितकी जास्त मेहनत, जितकी जास्त तपश्चर्या, बघा, 6 महिने, 1 वर्ष तुम्ही जसं सुरुवात केली आहे, अगदी आत्ताच सुरुवात केली असेल तर 1 वर्ष जीव तोडून मेहनत करा. काय फरक पडत नाही. 2 तास कमी झोपा, 2 घास कमी खा, पण पूर्ण ताकदीने अभ्यास करा. 2 वर्ष, 1 वर्ष पूर्ण मेहनत तुमचं आयुष्य बदलू शकते, लक्षात घ्या. पूर्ण कलाटणी, आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळू शकते. 1 वर्ष जबरदस्त मेहनत. आणि जे लोक आता SY मध्ये आहेत आणि ते बघतायत चॅनल, त्यांनी 2 वर्ष जी तोड मेहनत. 2 तास कमी झोपा, रील्स कमी बघा, मोबाईल बाजूला ठेवा, सोशल मीडिया पासून लांब राहा, मित्र मैत्रिणींना टाटा बाय बाय म्हणा, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा. तेच मित्र मैत्रिणी आपल्याला 2 वर्षानंतर आपल्या सोबत सेल्फी घ्यायला येतील, लक्षात घ्या. येस. पाण्यातलं प्रतिबिंब दर्शवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अशी खूण आपण वापरतो. मग पाण्यातल्या प्रतिबिंबातल्या डावीकडचा भाग डावीकडेच राहील आणि उजवीकडचा भाग उजवीकडेच राहील. या ठिकाणी तो बदललाय. पर्याय क्रमांक 3 आणि 2 चालणार नाही. इथं तर मला पाण्यात 2 जसंच तसा दिसतोय, जसंच तसं ही आकृती आणि ही आकृती जशीच तशी दिसते, चालणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. दुसरी आकृती जर तुम्ही बघितली, हा त्रिकोण वरती येतो, तो खाली जायला पाहिजे. मला पर्याय क्रमांक 3 मध्ये तो वरती दिसतोय आणि तो जसाच तसा खाली जाणार आहे. इथं तो डार्क झालेला दिसतोय, म्हणजे हा गेला. आणि तो उलटा होईल, म्हणजे तो असा आहे तर मला तो असा दिसायला पाहिजे. इथं मला जसाच तसा दिसतोय, हा गेला. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. आय होप की तुमचे दोघं उत्तर बरोबर आले असतील. चला, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ते तुम्हाला शोधायचे. चला पटकन सर्वांनी पेपर पेन्सिलचा वापर करा, उत्तर शोधा आणि मग नंतर मी जेव्हा एक्सप्लेन करतो तेव्हा बघा तुमचं उत्तर बरोबर आलंय का. काही चुका झाल्या असतील तर शोधा, दुरुस्त करा. त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही, लक्षात घ्या. चुका करा, नक्की करा, कारण अभ्यासाची पहिली पायरी ही चुका करणंच आहे. परफेक्शन मिळवण्याची पहिली पायरी चुका करणंच आहे. चुकांमधूनच व्यक्ती शिकत असतो.
या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 13 ते 15 कितीची वाढ आहे रे? कितीची वाढ आहे? 2 ची वाढ आहे. 15 ते 19 कितीची वाढ आहे? 4 ची वाढ आहे. नंतर 19 ते 27 अशाच प्रकारचा प्रश्न घेतला होता, पण 8 ची वाढ आहे. आता होणारी वाढ ही 16 ची असायला पाहिजे. 27 अधिक 16 जर केलं तर तुमचं उत्तर ओके. तुमचं उत्तर 43 यायला पाहिजे, पण 43 उत्तर दिलं नाहीये. मग नंतर नक्की 12 ची वाढ असायला असेल का? बघा ही 8 ची वाढ होते. ओके, इथं इथं वाढ कितीची झाली? 2 ची झाली. इथं वाढ कितीची झाली? 4. मग इथं जर वाढ आपण 6 ची केली, 14, पण तरी पण आपल्याला उत्तर देत नाही. व्हॉट इज द लॉजिक हियर? लॉजिक. पण 13, 15 कितीची वाढ आहे? 2 ची वाढ आहे. 15 ते 19 4 ची वाढ आहे. व्हेरी गुड. 27 पर्यंत येताना 8 ची वाढ झाली. ओके. आता 8 दुने 16 जर आपण घेतले, 27 अधिक 16 43 व्हायला पाहिजे. पण इथे 43 देत नाहीये. 43 नाहीये. हो, क्या बात है. गॉट द लॉजिक. दोनाचीच वाढ का होते? क्या बात आहे. आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन. आता बघा इथं दोनाचीच वाढ का झाली? कारण 13च्या अंकांमधला फरक 3 वजा 1. 13तल्या अंकांचा फरक. इथं 4 ची वाढ का झाली? 15च्या अंकांमधला फरक 5 वजा 1. इथं 8 ची वाढ का झाली? 9 वजा 1 8. आता पुढची वाढ किती होणार आहे? 7 वजा 2 म्हणजे कितीची होईल? 5. सो 27 अधिक 5 32. सुपर क्वेश्चन. खूप सुंदर प्रश्न. आउट ऑफ द बॉक्स. येस, मेहनतीला तोड नाहीये विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. एक विचार काम करत नाही, दुसरा विचार, दुसरा विचार काम करत नाही, तिसरा विचार, तिसरा विचार काम करत नाहीये, तो ऑटोमॅटिक चौथा विचार येईल. पण तुम्ही दुसऱ्यावरच थांबून गेले तर तिसरा विचार तयार होणार नाही, आणि तिसरा तयार नाही झाला तर चौथा नाही मिळणार. लक्षात घ्या. 2 प्रश्न दिले समान संबंधावर. 3 प्रश्न आहे. तिसरा प्रश्न चुकीचं पद शोधा आहे. चला शेवटच्या प्रश्नांकडे आपण जातोय. शेवटच्या प्रश्नांकडे आपण जातोय. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमचे कमेंट्स देखील द्या. बेल आयकन पण दाबून ठेवा. का? कारण तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल ना नवीन व्हिडिओचं. नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला, कॅमेरा मध्ये दाबला गेला हा पर्याय. चला पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 4 18 काय लॉजिक आहे? शोधा म्हणजे सापडेल. येस, शोधा म्हणजे सापडेल. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय 4. मला सांगा 4. 4 गुणिला 4, 4 चोक 16 अधिक 4च्या निम्मे 16 अधिक 2 किती झाले? 18. त्याच अनुषंगाने जर तुम्ही केलं 6 चोक 24 अधिक 6च्या निम्मे, 6च्या निम्मे किती होतील? 3. सो 24 अधिक 3 तुमचं उत्तर 27 असेल. पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे बघा 26 36 38. कितीने वाढ झाली आहे? 12ने वाढ झाली आहे. प्लस 12 केले. इथं जर मी 12ने वाढ केली असती तर माझं उत्तर 60 यायला पाहिजे होतं, पण 60 उत्तर दिलेलं नाहीये. म्हणजे काहीतरी वेगळं लॉजिक असायला पाहिजे. काहीतरी वेगळं लॉजिक असायला पाहिजे.
हा जर मी असं घेतलं 5चा वर्ग अधिक 1 आहे आणि हा 6चा वर्ग अधिक 2 आहे. तर मी इथं जर घेतलं 7चा वर्ग वजा 1 आहे आणि जर मी इथं मग घेतलं 8चा वर्ग वजा 2 जर केलं तर 8चा वर्ग होतो 64 वजा 2 62 उत्तर यायला पाहिजे. ते पण उत्तर मला इथं दिलेलं नाहीये, म्हणून मला अजून वेगळं लॉजिक शोधावं लागेल. डेफिनेटली वेगळं लॉजिक शोधावं लागेल. यांच्यामध्ये काय संबंध आहे? आता जर मी 6 गुणिला 2 जर केलं 6 दुने 12 होतं, तर तेवढी वाढ याच्यामध्ये दिसते. 48च्या अंकांचा गुणाकार केला 4 गुणिला 8, 8 चोक किती होतात 32. म्हणजे 48 मध्ये जर 32 मी ऍड केले तर ते 80 टोटल होते. म्हणजे ते तुमचं उत्तर असायला पाहिजे. बघा, एक दोन लॉजिक्स, एक दोन विचार होऊ देत, होऊ द्या. नक्की तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर भेटेल. हा, चुकीचा पर्याय शोधा. चला पुढचा प्रश्न. 3, 4, 6, 10, 12, 22 आणि 34. मग 3 नंतर 4 कितीची वाढ झालीये? एकाची वाढ झाली. 4 नंतर किती झाले? 6. दोनाची वाढ झाली. नंतर 10 म्हणजे 4ची वाढ झाली. नंतर 22 म्हणजे कितीची वाढ झालीये? 12ची वाढ झालीये. आणि नंतर 34 म्हणजे इथं पण पुन्हा 12ची वाढ झालीये. आता जर बघा, एकाची दुप्पट झाली 2, दोनाची दुप्पट 4, 4ची दुप्पट जर मी इथं 8 घेतली असती आणि जर इथं जर टोटल 18 झाली असती आणि मग याच्यामध्ये जर मी 16 मिळवले तर होतात का 34? येस, 18 अधिक 16 34 होतात. म्हणजे इथं चुकीचं पद हे 22 असायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला विचार पुढे घेऊन जावे लागतील. चला, शेवटचे 2 प्रश्न आपण या ठिकाणी करूयात. शेवटचे 2 प्रश्न. स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. दोघांच्या आजच्या वयांची बेरीज 44 आहे. तर स्वातीचे 8 वर्षापूर्वीचे वय किती होते? स्वाती मोठी आहे म्हणजे क्रांतीचं वय आपण जर एक्स वर्ष घेतलं तर स्वातीचं वय किती आहे? एक्स अधिक 8 आहे. आणि या दोघांच्या आजच्या वयांची बेरीज 44 आहे. तर करून टाका, हे समीकरण सॉल्व्ह करा. या ठिकाणी इथं खाली घेतो मी, बघा. समीकरण सॉल्व्ह केलं तर 2x अधिक 8 बरोबर 44. सो 2x बरोबर 44 वजा 8. 44 वजा 8 किती आले? 36. सो x बरोबर 36 भागिला 2 म्हणजे 18. क्रांतीचं आजचं वय किती यायला पाहिजे? 18 वर्ष. आणि मग स्वातीचं आजचं वय येणार आहे 18 अधिक 6, 18 अधिक 8 म्हणजे 26. 8 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी क्रांतीचं वय किती वर्ष होतं? तर 8 वर्षापूर्वी कोणाचं विचारलंय? स्वाती. म्हणजे स्वातीच्या आजच्या वयातून तुम्हाला 8 वजा करावे लागतील. तुमचं उत्तर येणार आहे 18. व्हेरी गुड. वयवारीवरचं उदाहरण आहे. ओके, पुढचा प्रश्न. उंदराला मांजर म्हटले, मांजराला गाढव म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला हरिण म्हटले, हरणाला माणूस म्हटले, माणसाला ससा म्हटले आणि ससाला बछडा म्हटले. तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण? तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतः. आणि तुम्ही स्वतः माणूस आहेत. माणसाला काय म्हटलं जाते या भाषेमध्ये? ससा म्हटलं जाते. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे ससा. सांकेतिक भाषा आहे, काल्पनिक भाषा आहे. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे कमीत कमी 25 ते 30 उदाहरणं आपण बुद्धिमत्ते चाचणीवरची आपण या ठिकाणी चर्चा केली आहे. आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. चॅनलला अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.